गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। वडगाव मावळमध्ये भर रस्त्यात तलवारी पिस्टलने हल्ला, 4 आरोपी ताब्यात। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पुणे मावळ तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत भर रस्त्यात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात संतोष मारुती करवंदे वय 40 राहणार कल्लाट, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही घटना 14 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता घडली। फिर्यादी संतोष करवंदे हे आपल्या सहकार्यासह अल्टो K10MH14 LY 2842 कारने कल्लाटकडे जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवली। आरोपी संतोष जाचक, आदिनाथ खापे आणि त्यांच्या 3 साथीदारांनी फिर्यादीच्या गाडीच्या काचा फोडल्या। त्यानंतर संतोष जाचक यांनी पिस्टल दाखवत फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले आणि तलवारी व लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला। जबर मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तातडीने कारवाई करत संतोष जाचक, आदिनाथ खापे, रोहन आरडे आणि ओमकार खांडभोर या चौघांना अटक केली आहे। एका अनोळखी आरोपीचा शोध सुरू आहे। या प्रकरणी IPC कलम 109, 189, 2, 189, 4, 191, 191, 2, 190, 324, 4, 126, 2, 352, 351, 2 तसेच आर्म्स ऍक्ट 325, 427 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड करत आहे। फरार आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे।